होता म्हणून मी पण मोबाईल काढून जेवणच आलतो. काय मल्हार कसा आहेस? बरा. आमच्या व्हिडिओ चाललाय. जाऊ बाईला डायरेक्ट आगीवर बसवले वाटतं. तेल तापले. मला वाटलं असं बोलता तेलावर बसवले ग. अरे ताई आता काय करायचं, एक भाऊजस ना नाती आवरी सगळ्यांच्या जावला पाहिजे ना. हो ना बाबा कक्को गौरी बाय रिसवच जीट खायला सांगा का जीट बीट परल फुकाटची ताप आलता ना. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, जे गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे 22 जानेवारी आणि आज आहे श्री गणेश जयंती, माघ महिन्याचे गणपती बाप्पांचा उत्सव. तर आजचा ब्लॉग खूप धमामस्तीचा असणार आहे, कारण की आज मी जाणार आहे माझ्या नंदीच्या वगैरे घरी, कारण की नंदीच्या घरी पण 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा असतो. चला आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. आजच्या दिवसभरामध्ये बघूयात आज कोणाकोणाच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे करते किंवा काय काय होते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ओके, चला. चला आता घेतल्यात मस्त तेल भाजायला. मस्त तिलाचे लाडू बनवते आता. आता मस्त तिळाचे लाडू बनवून झालेत. 2000 years later. तर आज सकाळपासूनच गणपती बाप्पांच्या दर्शनाला भरपूर ठिकाणी गेलो, तरी अजून 1-2 ठिकाणी जायचं आहे. ते तुम्हाला आत्ताच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. तर आता सत्यनारायणाची पूजा आहे आमच्या चुलत सासू सासऱ्यांच्या घरी. त्यांचं शेवटचं वर्ष आहे गणपती बाप्पाचं त्याच्यामुळे. आणि तिकडनं लगेच मग जागरणाला पण जायचं आहे नंदेच्या घरी. आता ननंदबाई तर एकदम पिसलेल गेल्यावरती, कारण का सकाळपासून काही गेलोच नाही मी. आज मनीषने सुट्टी काढलेली, तर बरोबर लांबची गावं करून घेतो. मग कशाला आम्ही काही जाऊ शकतो जवळच्या जवळ त्याच्यामुळे. तर चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. आत्तापासून रात्रीपर्यंत जे काही होईल ते सगळं मी तुम्हाला आत्ताच्या या ब्लॉगमध्ये देते आहे. चला आता जाऊन आले मी गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे करून. आता इथं दोघांना गरम करून आले. बाबू थंड करत ठेवलाय, त्याला वेगळा आणलं तुला वेगळा आणलाय काय? दोघांना वेगवेगळं आणले. बघा बघा, अरे लकी जा, ओरडलं किती ओरडायचं तेवढा. हे बघा आता दोघांना वेगवेगळं दूध आणलंय, तरी पण धीर नाही याला. गरम आहे ना दूध, थंड करत ठेवलाय ना तो फॅनवर. शोना वेळ आहे ना बाबू, आपल्याला नको वेळ आहे ना, जाम वेळ आहे ना बाबू. थंड झाल्यावर बेतेला, थंड झाल्यावर बेतेला. तर हे बघा आता आईने काय काय दिले येताना सोबत. त्याच्यामध्ये काय काय बघायला लागेल खोलून. याच्यामध्ये भाजीपाला दिले. गप्पे नाही, प्लांटवर आज यायला थोडासा उशीर झाला आणि हा येऊन वाट बघत होता की मम्मा कधी येईल आणि मला कधी खाऊ देईल. केवढी भूक लागली बघा त्याला. बाहेर गेली ना की माझी घरी यायची घाई का असते माहिती आहे का? यांच्यासाठी, कारण हे वाट बघत असतात, भूक लागलेली असते त्यांना म्हणून मी कुठे पण बाहेर गेली का माझा अर्ध जीव यांच्यामध्ये अडकलेलं असतं की ते वाट बघत असतील खाऊसाठी म्हणून. किती भूक लागली त्याला. खा तू, खा खा बाबू खा, सगळी घ्यायची. तरी अजून दुसरे आले नाही. दुसरे कुठे गणपतीच्या दर्शनाला गेले का काय झाले काय माहिती. एकच आलंय. आमच्या व्हिडिओ चाललाय. फोटो नाही, व्हिडिओ करायचे होते. तिकडं आमचा भाऊ
भाऊ मला रोज भेटला कविता पाटील ब्लॉग हाय. इकडे जाऊ बाई जोरात. भाऊ बरे आहेत ना? भाऊनी ओळखला का नाही ओळखला का माहिती. जावाई आमच्या पाटलांचे जावाई. आवरी मोठी बायको जोडी लागली तरी बोलते एकटाच झाला ना. हा ना आमची 2 माणसं इकडे तिकडे जरा. जाऊ बाईला डायरेक्ट आगीवर बसवले वाटतं. तेल तापले. मला वाटलं असं बोलता तेलावर बसवले गे. आता नरेश भाऊ मदत करायला लागले घ्या. नरेश भाऊ मदत करायला लागले. हा हो का तापले का पका तापले एकदम बंदच करा डायरेक्ट. अहो हा बघा जाम तापले तो काला पडतील बघ आपण. लाल पडतील. बंद करा डायरेक्ट. हा बस बस केला बंद. थांबा तर 5 मिनिटं जरा वाप निघू दे ती टाका. तुम्ही काय करता? ब्लॉग बनवते मी. हा ब्लॉग बंद नाही झाला पाहिजे. आमची अंजुताई भावा बारकेच असले जेवणावरतेच. काय भारी नशीब नाही ग. मोठ्या जावच्या जेवण जेवायला भेटेल. हो मिस हे घ्या ना याचे तुमच्या. ए बोल बाबू. या मंडळी आता जेवायला मस्त डाळ भात वाटाण्याची भाजी चणा डाळ कोबी आणि इथं माझा बारका दिरूस भावेश भाऊ. भावेश भाऊ संजय आज आम्ही जेवायला आले आहो नाही का. जेवलं का भाऊ? नाही अजून. बसा आता बसा पावडी कमी झाली ना. ताई मला दाखवा घ्या आता जरासा. आता मी अशी जेवत आहे. अशी जेवत आहे. अजून एक स्टेशनला पोचायचा. बरं भाऊ इकडे बघा ना जराक्षा. हा आता तू आज एकमेकाला बनवा. आता आमचे भाऊ त्यांना भरवणार आहेत. मोबाईल द्यावा. आता आमची जाऊबाई पण भाऊला जरा भरवणार आहे. धीराला आमच्या जरा बघा तुम्ही. A few moments later. म्हणून मी पण मोबाईल काढून जेवणच आलतो. काय मल्हार कसा आहेस? बरा ब्लॉग बघते का नाही मामीचं? हा कालच बघितलं नाही येल्याचं. कालच येल्याचं बघितलं. बरं ना. मग आता मामीच बरं स्टेशन घेत गेले सकाळपासून. मग आता काय करायचं? अरे मी बोललेलो ना 11च्या नंतर येईन मी. जा मग परत नाही असं नाचाच जा. ए तू सोडू नको का. बरी आहे ना. अरे उद्याच येणार होतो ताई. बरे आहे ना. अरे ताई आता काय करायचं. एक भाऊजस ना नाती आवरी सगळ्यांच्या लावला पाहिजे ना. हो ना उद्या लवकरच येणार होतो ना मी. म्हणून आता पण आशेटी लावले. बरं ना ताई. हा ज्याचा तो येते त्याच संघ आवरी लेट कला आले. आता बिजा करा पण जावाला पाहिजे ना गणपतीच्या दर्शनाला. यावर्षी लेट झालं. तुला आवड काम काय कुठला आरती झाली ना. हा ग. ग तुझा ती काव माव ग चालले ग. बाबा कक्को गौरी बारी समज. डीट करायला सांगा डीट बीट परल फुकाटची ताप आलता ना.
डीट पडेल डीट. A few moments later. तर मंडळी रात्रीचे आता बरोबर 1:45 वाजलेले आहेत. हे बघा 1:45 वाजल्यात आणि आता मी नंदीच्या घरून जाऊन आली आणि हे जर आता झोपले. मला पण खूप जास्त एकदम आज धावपळ झाली ना, मला पण आता जाम झोप आली. रात्रीचे 1:45 वाजल्यात आणि मी पण आता झोपते फ्रेश वगैरे होऊन जरा. तर चला आता ब्लॉगचा एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.